मी पित्रे सरांना विनंती करेन आपणही आम्ही रेडिओवरती बरीच गाणी ऐकली, टी व्हीवरती पाहिली आणि आज प्रत्यक्ष एक काव्यातनं आपल्याला कोकण पाहावयास मिळणार आहे, ऐकवायस मिळणार आहे. आणि या सावरकर नगरमध्ये आज पहिल्यांदा जे आमचं एक स्वप्न पण होतं की कधीतरी काव्य महोत्सव किंवा काव्य आपल्यास काहीतरी कविताच्या माध्यमातून ऐकायला मिळावं आणि हे कोकण महोत्सवाच्या अंतर्गत आज संपन्न होते. मी सर्व कवयित्रींना कवींना बसण्याची विनंती करेन. राजा शिवछत्रपती यांच्या प्रतिमेस मी आयोजक यांना पुष्पहार अर्पण करण्याची विनंती करतो. राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की. सन्माननीय आजच्या प्रमुख पाहुण्या रक्षा माहिमकर यांचं सर्वप्रथम आपण शाल देऊन सन्मानित त्यांना करणार आहोत. मी बारटेके साहेब यांना विनंती करेन त्यांचं स्वागत आणि आपण करायचं आहे. वहिनी वरती या मंचावरती. यानंतर सन्माननीय प्राध्यापक मंदार टिल्लू यांचं सन्मान स्वागत मी बारटेके साहेबांना विनंती करतो आपण करायचं आहे. यानंतर सन्माननीय कवी विनोद पित्रे सर यांचाही आपण इथे सन्मान करणार आहोत. मी बारटेके साहेबांनी विनंती करेन आपण सर्व कवी आणि कवयित्रींचा सन्मान आपण करायचा आहे. सुप्रिया हळवे यांचाही सन्मान. यानंतर रामदास खरे यांचा सन्मान. बारटेके साहेबांनी विनंती करून आपण करायचं आहे. डॉक्टर प्रतीक्षा बोर्डे यांचा सन्मान. शिप्रा मॅडम आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. अतिशय पवित्र आणि प्रसन्न वातावरण या मंचावरती सुप्रिया हळवे यांचा सन्मान. राजेंद्र ठाकूर यांचा सन्मान. त्यानंतर राजेंद्र ठाकूर यांचाही सन्मान आणि स्वागत. डॉक्टर सतीश कानविंदे यांचाही सन्मान आपण बारटेके साहेबांनी विनंती करून आपण करायचं. विजय जोशी यांचाही आपण इथे सन्मान करणार आहोत. मनमोहन रोगे आपला इथे सन्मान होईल. मनमोहन रोगे आपलाही पण सन्मान होईल इथे.
मनमोहन रोगे साहेब यांचाही आपण इथे सन्मान करणार आहोत. यानंतर हर्षदा अमृते, मनीषा चव्हाण आणि आश्लेषा राजे. मी शिर्के मॅडम, आपण शिर्केताई त्यांचा सन्मान करायचा आहे. शिप्राताई त्यांचाही आपण सन्मान करायचा आहे. सर्व सन्मानित कवींचा आदरपूर्वक सन्मान आपण केलेला आहे. मी सर्वांना पुन्हा एकदा बसण्याची विनंती करेन आणि धन्यवाद. काव्य संवादाला आपण सुरुवात करणार आहोत. पित्रे सर, मी सूत्र आपल्या हातात देत आहे आता, पण थोडंसं वर्णन या सावरनगरवरील हा कोकण महोत्सवाचं काही काव्यात मी केलंय. जर तुम्हाला आवडलं तर नक्की तुम्ही टाळ्या वाजवा. पण एक नक्की आहे की आज जे कवी समोर बसलेत त्यांना गर्दीची गरज नाहीये, त्यांना गर्दीची गरज आहे. आणि जे गर्दी रसिक समोर बसलेत त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा असं मी विनंती करेन. आणि हा कोकण महोत्सव, या कोकण महोत्सवात बाळटेके साहेबांच्या वतीने जे काही वेगवेगळं करता येईल ते या वर्षी आपण वेगवेगळं पण दिलंय. आणि आमचं पण लहानपणापासून स्वप्न होतं की मी पण थोडंसं काय काय बनवतो, चारोळ्या वगैरे. आणि आज प्रत्यक्षात ती मंडळी आमच्या समोर आलेली आहेत. हे फक्त बाळटेके साहेबांमुळे घडलंय आणि त्याचं भाग्य आमचं सर्वांचंच आहे की अशा चांगल्या नामांकित कवींकडून आम्हाला काही ऐकायला मिळणार आहे. मी या कार्यक्रमाची सुरुवात करताना तोडकी मोडकी कविता मी बनवले. त्याचं वर्णन, या काव्योत्सवाचं वर्णन या कोकण महोत्सवाच्या सर्व निगडीत आहे. मी सुरुवात करतो, त्यानंतर आपल्या काव्याचा आम्हाला तुमचा आमचा सर्वांचाच उत्सव. पितळे सर, तुमचा आमचा सर्वांचाच उत्सव, बाळटेके साहेबांचा कोकण महोत्सव. शिंदे साहेबांचा परिस्पर्श, शिंदे साहेबांचा परिस्पर्श यशस्वीतेची ही 16 वर्ष. शिंदे साहेबांचा परिस्पर्श यशस्वीतेची ही 16 वर्ष. पैठणी स्पर्धा लकी ड्रॉ भारी, पैठणी स्पर्धा लकी ड्रॉ भारी, दशावतार लोककला या सावरकर नगरी. मुलांचे फनफेअर, मनोरंजनचा खेळ, मजाच मजा, कमी पडतो वेळ, मजाच मजा, कमी पडतो वेळ. सुरमई फ्राय, मटण रस्सा आणि कोंबडी वडे, सुरमई फ्राय, मटण रस्सा आणि कोंबडी वडे. ती म्हणे त्याला इश्श जरा घ्या ना गडे, ती म्हणे त्याला इश्श जरा घ्या ना गडे. आंबावडी पापड लोणची, आंबावडी पापड लोणची सर्वोत्कृष्ट स्टॉल, आंबावडी पापड लोणची सर्वोत्कृष्ट स्टॉल. या मैदानात जणू बसलाय विवाना मॉल, या मैदानात जणू बसलाय विवाना मॉल. बाळटेके साहेब जपणार परंपरेचा वसा, ही जी परंपरा आहे, बाळटेके साहेब जपणार परंपरेचा वसा. आणि सुभाष चव्हाण म्हणतो येवा कोकण आपलोच असा, आणि सुभाष चव्हाण म्हणतो येवा कोकण आपलोच असा. धुरीने दिली उत्सवाला प्रसिद्धी, संतोष धुरीने दिली उत्सवाला प्रसिद्धी. आणि मयूरच्या कार्यक्रमाची सर्वत्र स्तुती, आणि मयूरच्या कार्यक्रमाची सर्वत्र स्तुती. कुठे वेळ कुठे भजी, तुम्ही जेव्हा जाल ना भजी पण खायला मिळेल तुम्हाला, लगेच जाऊ नका. कुठे वेळ कुठे भजी, कोणाच्या हाती कुल्फी, आणि काळकाईच्या मंदिरात सर्वजण घेतात सेल्फी.
आणि काळकाईच्या मंदिरात सर्वजण घेतात सेल्फी. 16 वर्ष सर्वत्र हर्ष, 16 वर्ष सर्वत्र हर्ष, उत्सवही रंगला आणि पुढच्या वर्षी होणार याहीपेक्षा चांगला, आणि पुढच्या वर्षी होणार याहीपेक्षा चांगला. 2024साठी थोडी कळ सोसा, 2024साठी थोडी कळ सोसा. आणि पुन्हा सुभाष चव्हाण म्हणतो यावा कोकण आपलोच असा, सुभाष चव्हाण म्हणतो यावा कोकण आपलोच असा. धन्यवाद. माझं काही आवड असेल तर जरा 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 थोड्याशा टाळ्या वाजवल्या बरं पडेल. धन्यवाद. मी हर्षा हळदणकर सन्मानी आजच्या या आपल्या पाहुण्या आहेत त्यांना विनंती करून आपण सुरुवात करायची आहे. धन्यवाद. हा जो कोकण महोत्सव सुरू आहे, मी दरवर्षी या महोत्सवाला आवर्जून येतेच. आतापर्यंत ठाण्यातले किंवा मुंबईतले विविध उत्सव पाहिले, पण यावर्षी जे 12% साहेबांनी इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत, म्हणजे मी माझा स्टॉल असल्यामुळे मी पहिल्या दिवसापासूनच इथे आहे, की जी पाककला स्पर्धा झाली तिचाही विषय पोषक आहार होता, म्हणजे तृणधान्य कडधान्य याच्यापासून बनवलेल्या पदार्थ वगैरे. काल अंध मुलांचा फॅशन शो झाला. म्हणजे असे वेगवेगळे पैलू उलगडले गेले जे आतापर्यंत कोणत्याच महोत्सवात नव्हते. सर्व म्हणजे आज काव्य संमेलन आहे इथे, त्याच्यानंतर होम मिनिस्टर झालेला आहे, नृत्य स्पर्धा ते तर आहेच, पण इतरही त्यांनी असे घटक या ठिकाणी सामावून घेतलेले आहेत जे आजतागायत कुठल्याही महोत्सवात नव्हते. आणि स्वतः म्हणजे मी पाहिलेलं आहे की आयोजक हे ऑर्डर सोडतात, पण ते स्टॉललाही 4-5 फेऱ्या स्वतः मारून येतात रोज. प्रत्येक ठिकाणी ते आवर्जून असतात, गेस्ट आल्यानंतर त्यांना रिसीव्ह करायला जातात. तर हे जे सगळं त्यांचं आहे, म्हणजे त्यांचं आपण म्हणू शकतो की खरं तर असं माणूस असणं म्हणजे त्याचं खूप मोठं मन असावं लागतं. ते त्यांच्याकडे आहे आणि म्हणूनच हा कार्यक्रम यशस्वी होतोय, अजून यशस्वी होणार. तर पुढच्या कार्यक्रमाला देखील शुभेच्छा आणि असाच महोत्सव अजून दर्जेदार दरवर्षी होत राहील यात शंकाच नाही. तर या कार्यक्रमाला देखील सर्व इथे कवी वगैरे आहेत त्यांना देखील शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद रक्षा मॅडम. मी प्राध्यापक टिल्लू यांना विनंती करेन 2 शब्द आपल्याही शुभेच्छा या मेळाव्यात. नमस्कार. खरं तर तुम्ही सगळे कविता ऐकायला इथे फार उत्सुक आहात आणि 12% साहेबांनी मला या कवी संमेलनाचं उद्घाटक म्हणून बोलवलं. मी त्यांचे प्रथम आभार मानतो, कारण की सावरकर नगरमध्ये कवी संमेलन घ्यावंसं वाटणं हाच मोठं पाऊल आहे असं मला वाटतं. आणि काही हरकत नाही, जे ऑडियन्स इथे आहेत, जे प्रेक्षक आहेत, नक्कीच पुढल्या वर्षी याच्याहून दुप्पट प्रेक्षक येतील. आणि कविता काय असते आणि कविता कशी ऐकायची असते या इथल्या लोकांना कळेल. तर मी 12% साहेबांना या नवनवीन कल्पना राबवण्यासाठी खूप शुभेच्छा देतो. आणि प्रथेप्रमाणे उद्घाटक असल्यामुळे या कवी संमेलनाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. खरं तर 10 कवी आणि 1 निवेदिका असे 11 खेळाडू असताना आम्ही राखीव खेळाडू म्हणून इथे आलेलो आहोत. तर पण राखीव पण महत्त्वाचा असतो, त्याच्यामुळे 12% साहेबांनी आम्हाला बोलवलं, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि यानंतर आपण सगळी सूत्र विनोद पितळे जे उत्तम लेखक आहेत, उत्तम गझलकार आहेत, उत्तम कवी आहेत, आणि त्यांना मी निमंत्रित करतो की त्यांनी पुढची सूत्र घ्यावी. धन्यवाद. धन्यवाद साहेब. मी पाहुण्यांना विनंती करेन आपणही म्हणजे स्थानपन्न व्हाल. हॅलो हॅलो. नमस्कार. शिवसेना सावरकर नगर आणि 12% फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या 19 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबरच्या या कोकण महोत्सवात आम्ही सर्व कवी मंडळी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो.
प्रथमतः शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माननीय मोठ्या मनाचे माणूस असलेले माननीय दिलीप बारटक्के, शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, महिला विभाग प्रमुख, महिला शाखा संघटक, गट विभाग प्रमुख, उपशाखा प्रमुख, शिवसेना महिला आघाडी, युवा सेना, शिवसैनिक, पदाधिकारी, सिंधुदुर्ग उत्कर्ष मंडळ, आम्हा सगळ्यांची शूटिंग करणारा निखिल कदम, आम्हा सगळ्यांना अनेक लोकांपर्यंत पोहोचवणारे मोबी धुरी, या सर्वांचं मी डॉक्टर प्रतीक्षा प्रसाद बोर्डे हार्दिक स्वागत करते. आज खरं तर हे पाऊल धाडसाचं पाऊल आहे. एका कोकण महोत्सवात मराठी भाषेचा जागर व्हावा हे वाटणं हीच मुळात एक मोठी आणि भव्य दिव्य संकल्पना आहे. मला कल्पना आहे आज इथे श्रोते कमी आहेत, गर्दी नाही आहे, पण जे आलेले आहेत ते या आपल्या मायबोलीचा जागर ऐकण्यासाठी आलेले आहेत. आणि म्हणून तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांना आम्ही सगळे कवी मंडळी प्रथमतः वंदन करतो, नमन करतो. आज आपल्यामध्ये 11 कवी सहभागी आहेत आणि प्रत्यक्ष या काव्योत्सवाचा सामना आता आपल्यासमोर सादर होणार आहे. या सामन्यातले आमचे ओपनिंग बॅट्समन म्हणजेच सुरुवातीचे कवी आणि ज्यांच्या मनात ही संकल्पना आली आणि ती आज तुमच्या समोर मूर्त स्वरूपात उतरते ते आमचे कॅप्टन अर्थात विनोद पितळे. हा कार्यक्रम आम्ही प्रतिष्ठानच्या बॅनर खाली करतोय. आम्ही ही संस्था कवी साहित्यिकांनी एकत्र येऊन स्थापन केली. काय बरं नियम आहेत या संस्थेचे? तर कुठलेही नियम नाही. जो लिहितो त्याने इथे यावं, आपली कविता सादर करावी, आपला लेख वाचावा, गंमत जम्मत करावी. म्हणजेच काय तर साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारी आमची ही आम्ही नावाची संस्था. कारण आपला सगळ्यांचाच प्रवास आता मी पासून आम्हीपर्यंत होणं गरजेचं आहे आणि म्हणून ही संकल्पना. प्रसिद्ध कवी, साहित्यिक, गझलकार विनोद पितळे यांना विनंती करते की त्यांनी या एकंदरीत कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार. जगलो असाच कसा तरी ओठातल्या ओठात मी, जगलो असाच कसा तरी ओठातल्या ओठात मी, आता कुठे बोलायला केली खरी सुरुवात मी. कविवर्य सुरेश भटांच्या ह्या ओळी आहेत. आज कोकण महोत्सवाच्या निमित्तानं आम्ही 11 जण आपल्यासमोर कोकण काव्योत्सव सादर करणार आहोत. अर्थात आमची आधी एक संकल्पना अशी होती की कोकणातल्या संदर्भामध्ये काही माहिती सांगावी, काही विवेचन करावं, काही निबंध वाचून दाखवावे, काही माहिती द्यावी. पण वेळेचं थोडंसं गणित पाहता आम्ही हा कार्यक्रम थोडा संक्षिप्त करत आहोत. आम्ही कविता म्हणणार आहोत, कविता वाचणार आहोत. कोकण. गाव असानी माणसं अशी, नाती गोती जडत जशी. गाव असानी माणसं अशी, नाती गोती जडत जशी. कुणी कुणाला जीव लावतय, पाडतय कोणी फशी. गाव असानी माणसं अशी, नाती गोती नाती गोती नाती गोती जपणारी, जोडणारी ही माणसं अर्थात कोकणची माणसं. कोकणची माणसं साधी होळी. कोकणच्या मातीतला हा गंध, हा सुगंध मराठी साहित्यसृष्टीमध्ये नक्कीच बहरलेला आहे. या साहित्यातलं, या गाण्यातलं, या कवितेतलं हे सगळं विचारधन घेऊन आम्ही आलो होतो. पण आता थोडं कार्यक्रमाचं स्वरूप बदलल्यामुळे आम्ही ह्या कविता सादर करणार आहोत अर्थात कोकणावरती. आम्ही म्हणजे अर्थात प्रतीक्षा मॅडम सांगितल्याप्रमाणे आम्ही कला प्रतिष्ठान. गेली 35 वर्ष ठाण्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी आमची संस्था आहे. युवकांसाठी, महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि सर्व क्षेत्रातल्या कलागुणांसाठी वाव देणारी संघटना आहे. कोकण म्हटलं की आपल्याला आपण म्हणतो ना कोकणची माणसं साधी भोळी, किंवा आता ज्याप्रमाणे चव्हाणसाहेब म्हणाले त्याप्रमाणे येवा कोकण आपलाच असा. या 2 वाक्यांच्या पलीकडे कधी आपण जात नाही. कारण खूपदा असं होतं कोकणचा उल्लेख करताना आपण हेच म्हणतो कोकणची माणसं साधी भोळी आणि त्यांच्या काळजात बदली शाळी वगैरे. याही पलीकडे जाऊन कोकण आहे, खूप समृद्ध आहे, संपन्न आहे. कोकणात समुद्रकिनारा, फळबागा, आता तर औद्योगिक प्रगती होत आहे तिथे. एकेकाळी मनी ऑर्डरसाठी वाट बघणारी काही मंडळी असायची. आता मनी ऑर्डर जमाना गेला. आता ऑनलाईन ट्रान्सफरचा जीपे जमाना आलेला आहे. पण हे देखील वाट पाहणारी मंडळी आहेत तिथे. कोकण म्हटलं की शिवरायांच्या
स्वराज्याच्या राजधानीची अर्थात रायगडची आपल्या आठवण येते. अलिबागचा समृद्ध असा समुद्रकिनारा आहे, वेंगुर्ला समुद्रकिनारा आहे, गड किल्ले आहेत, खूप खूप काय आहे कोकणामध्ये. कोकण आता पर्यटन क्षेत्र म्हणून आता विकसित झालेलं आहे. औद्योगिक क्रांती ते होते. कितीही रस्ते खड्डे पडले असले तरी पण आपण शिमग्याला, गणेशोत्सवाला, मे महिन्यामध्ये लालपरीन जातो, कोकण रेल्वेने जातो, पण जातोच आपण, हक्काने जातो. असा हा आपला कोकणचा सगळा परिसर. या कोकणच्या परिसरामध्ये साहित्यरत्न उपजली. मंगेश पाडगावकर, मधुमहेश कर्णिक, विंदा करंदीकर, वसंत सावंत, जयवंत दळवी, खूपशा चित्रपटांमध्ये कोकणचा उल्लेख आहे, कोकणचं चित्रण आहे. कोकण ही खरं तर साहित्यिकांची, कलाकारांची, शिल्पकारांची, चित्रकारांची भूमी. या कोकणाने आपल्याला खूप खूप काही दिलेलं आहे, समृद्ध केलेलं आहे. मच्छिंद्र कांबळे यांचा तात्या सरपंच कोण विसरेल, गाव गाता गझल हे कोण विसरेल, किंवा तुंबाडचे खोत, कारंबीचा बापू हे कोण विसरेल. ह्या सगळ्यांचा परिपाक घेऊन आम्ही या दृष्टीने विचार करत होतो की आपण या संदर्भात काही बोलूया, काही सादर करूया. आता ते बोलण्याच्या ओघामध्ये सगळं येईलच म्हणा. अर्थात या कोकणाला आपल्या सर्वांना खूप खूप काय दिलेलं आहे, समृद्ध केलेलं आहे. तर मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे. कारण हा सगळा तो आनंद आहे, हा आमच्यासोबत आपणही लुटणार आहात. मगाशी त्याप्रमाणे म्हणालं की गर्दी आणि दर्दी ह्यातला फरक तुम्हालाही कळतो, आम्हालाही कळतो. आम्ही वेळेचं भान राखून ह्या कविता सादर करणार आहोत. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. किती रे तुझे रंग, किती रे तुझे रंग, किती रे तुझी माया, किती रे तुझे रंग, किती रे तुझी माया, दोनच डोळे माझे आणि उत्सव जाई वाया, दोनच डोळे माझे आणि उत्सव जाई वाया. धन्यवाद. आत्ताच विनोददादांनी लाल परीचा उल्लेख केला. म्हणजे कोकणात बोगदे खोदून अगदी जनशताब्दीपासून तेजसपर्यंत सगळ्या गाड्या जायला लागल्या. पण 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 कोकणी माणूस शिमगा आणि गणपती उत्सवाला की पहिली धाव घेतो तो ST महामंडळाकडे. आणि त्या लालपरीचे प्रमुख आमचे रसिक श्रोते रत्नपाल जाधव इथे उपस्थित आहेत की गेले 30-35 वर्ष या लालपरीने ते कायम कोकणात अनेक रसिकांना, अनेक कोकणवासियांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवतात. कारण त्यांच्या घरी त्यांचे म्हातारे आईवडील त्यांची डोळ्यात प्राण आणून वाट बघत असतात. याच अशा कोकणाच्या वर्णन करणारे दुसरे कवी आपल्यात उपस्थित आहेत, माननीय विजय जोशी, ज्यांना विजो या नावाने ओळखलं जातं. काव्यगुरू ही उपाधी त्यांना आम्हा सगळ्या रसिक साहित्यिकांनी दिलेली आहे. त्यांचे अनेक कविता संग्रह प्रकाशित आहेत. अनेक कवितांच्या, गझलांच्या कार्यशाळा ते घेत असतात आणि अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. पण उल्लेख करण्याजोगा महाकवी कालिदास पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आणि यानंतर आपली कविता सादर करतायत विजो अर्थात विजय जोशी. नमस्कार. कोणतंही प्रास्ताविक न करता मी माझ्या कवितेला सुरुवात करणार आहे. समाजात दिसणारा अन्याय, वाईट चालीरीती, अंधश्रद्धा, व्यसने, जातीभेद, विरोधाभास याविषयी मी जेव्हा बोलू पाहतो तेव्हा माझं तोंड दिसतं. अशा आशयाची मालवणी बोलीभाषेतील माझी कविता आहे, माझा तोंड दिसता. तुझ्या बोलण्या वागण्यात कसलोच ताळमेळ नसता, तुझ्या बोलण्या वागण्यात कसलोच ताळमेळ नसता, मग मी बोललोय की माझा तोंड दिसता. तुझ्या बोलण्या वागण्यात कसलोच ताळमेळ नसता, मग मी बोललोय की माझा तोंड दिसता. मराठीचो पुळको घेऊन गावभर फिरतस, स्वतःच्या पोराक मातर इंग्लिश शाळेत धाडतस. फिरंग्याच्या शाळेत झील ABCD शिकता, मग मी बोललोय की माझा तोंड दिसता. व्यसनमुक्तीचो झेंडो घेऊन दारूबंदीचा कीर्तन करतस, व्यसनमुक्तीचो झेंडो घेऊन दारूबंदीचा कीर्तन करतस. संध्याकाळी नवटांग मारून हलत डुलत चलतस. व्यसनमुक्तीचा कीर्तन दारू तिरगाळता, मग मी बोललोय की माझा तोंड दिसता. जातीभेद नको मनान मोठा भाषण देतस, जातीभेद नको मनान मोठा भाषण देतस. माका मातर घराबाहेर खड्यात उभो करतस. जातीभेद तुझ्याकडे 5-1च पुचता, मग मी बोललोय की माझा तोंड दिसता. अंधश्रद्धेच्या नावान गावाक नावा ठेवतस, अंधश्रद्धेच्या नावान गावाक नावा ठेवतस. तुका झील होयो मनान देवाक नवस बोलतस.
तुझ्या दिव्याखालचो अंधार तुका खंय दिसता, मग मी बोललोय की माझा तोंड दिसता. रस्ते पाणी गटार ह्योच तुझो जाहीरनामो. इथले राजकीय नेते चांगले आहेत, समाज कार्यकर्तेही चांगले आहेत, त्यांच्याबद्दल मी भाष्य करणार नाही. रस्ते पाणी गटार ह्योच तुझो जाहीरनामो. वर्षानुवर्षा झाली तरी असा तसोच रवलो. तुझ्या ओठात एक आणि पोटात दुसरा शिस्ता, मग मी बोललोय की माझा तोंड दिसता. खोटा नाटा सांगान लोकांका भुलवतस, खोटा नाटा सांगान लोकांका भुलवतस. निवडणूक झाल्यावर तोंडाक पाना पुसतस. तुझ्या गोड भाषणाक सगळं गाव फसता, मग मी बोललोय की माझा तोंड दिसता. तुझ्या बोलण्या वागण्यात कसलोच ताळमेळ नसता, मग मी बोललोय की माझा तोंड दिसता. मग मी बोललोय की माझा तोंड दिसता. धन्यवाद. स्पष्ट बोललं की सगळ्यांना ते झोंबतं. आणि खरं तर आता हे व्यासपीठ नाही आहे, पण एक काळ होता की कविता म्हणजे ज्यांच्या प्रमाण भाषेवर दांडगा अभ्यास आहे अशांची मक्तेदारी होती. पण आपल्या आता लक्षात येत असेल की हल्ली आगरी बोली काव्य संमेलन होतात, मालवणी बोली काव्य संमेलन होतात. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की हळूहळू आपल्या बोलीभाषांना चांगले दिवस येऊ लागलेले आहेत. आणि मला तुम्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावरून असं जाणवतंय की जेव्हा माझ्या भाषेत कुणीतरी व्यक्त होतं ना, तेव्हा ते मला माझं वाटायला लागतं. म्हणजे खूप छान पुस्तकी भाषेत कुणी बोललं की आपण म्हणतो की हां याचं तत्वज्ञान पाजळायला आला. पण जेव्हा कुणीतरी माझी भाषा बोलतोय, अरे हे तर माझंच आहे, अरे हो असं सेम माझ्या बाबतीत घडलंय असं जेव्हा वाटायला लागतं, तेव्हा ती कविता श्रोत्यांपर्यंत चांगल्या पद्धतीने हृदयापर्यंत पोचते. खूप छान जोशी सर. यानंतर पुढच्या कवयित्री आहेत सुप्रिया पुरोहित हळवे, ज्यांचे स्वतःचे फोनिक्स आणि इंग्लिशचे क्लासेस आहेत. त्यांनी आपणा सगळ्यांना माहीत असेल गेला माधव कुणीकडे हे जे नाटक आहे की ज्याच्यामध्ये प्रशांत दामले होते, त्यांच्याबरोबर यांनी 100च्या वर प्रयोग केलेले आहेत. म्हणजे त्या तिथे अभिनेत्री होत्या, पण आता त्या लिखाणाकडे वळल्या आहेत. त्यांचे अनेक गझल, चांगल्या चांगल्या गझल प्रकाशित झालेल्या आहेत. आणि नुकताच त्यांचा मौन झाली बासरी नावाचा कविता संग्रह प्रकाशित झाला. खूप छान गझला, अभ्यासपूर्ण गझला त्यांच्या असतात. आणि यापुढची कविता सादर करण्याची मी त्यांना विनंती करते. हॅलो, नमस्कार. आपल्या सगळ्यांना कोकणची ओढ असते. आपण म्हणतो की गणेशोत्सव असला किंवा शिमगा असला की आपण सगळेजण कोकणात जातो. एकीकडे सगळ्यांना कोकणची ओढ असते, पण दुसरीकडे आपल्याला असं चित्र दिसतं की कोकणातली घरं आता फक्त आईवडीलच राहतात तिथे. सगळेजण आमच्या पिढीची लोक नोकरीच्या निमित्ताने मुंबईमध्ये स्थलांतरित झालेली आहेत. आणि मग अशा वेळी काय होतं की कोकणातली घरं जी कौलारू आहेत ती नकोशी वाटतात. तिथं बिल्डिंग उभारावीशी वाटते, कोकणातलं अंगण नकोसं वाटतं, घर सुद्धा अगदी स्वयंपाकघर पण आधुनिक पद्धतीने करावं असं वाटतं. आणि मग तेव्हा जेव्हा आपण गावाला जातो तेव्हा वाईट वाटतं. असं वाटतं की अरे शहरात पण आम्ही हेच बघतो, गावात मात्र आम्हाला तो ओलावा हवा जो आम्ही लहानपणापासून पाहिलेला आहे. त्याच आधारावरची माझी कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे गाव गोजिरे. नेसून शालू हिरवाईचा, नेसून शालू हिरवाईचा गाव गोजिरे होते वसले. नेसून शालू हिरवाईचा गाव गोजिरे होते वसले. आंबा नारळ रातांब्यांच्या समृद्धीने घर सजलेले. अंगणातला मोहक चाफा, अंगणातला मोहक चाफा आठवता का डोळे झरले. अंगणातला मोहक चाफा आठवता का डोळे झरले. गाव बदलले, नाती विरली, घर कौलारू कुठे हरवले. जात्यावरची ओवी ऐकत, जात्यावरची ओवी ऐकत संस्कारांची बीजे रुजली. जात्यावरची ओवी ऐकत संस्कारांची बीजे रुजली. संध्या समयी तुळशी पाशी अध्यात्माची ओढ वाटली. प्रशस्त अंगण, प्रशस्त अंगण गोठा पडवी, प्रशस्त अंगण गोठा पडवी सारे आता दुर्मिळ झाले. प्रशस्त अंगण गोठा पडवी सारे आता दुर्मिळ झाले. गाव बदलले, नाती विरली, घर कौलारू कुठे हरवले.
कुळाचारानं व्रतवैकल्ये, कुळाचारानं व्रतवैकल्ये, परंपरांची ओळख घडली. हळदी कुंकू सणवारांनी आपतांवरती माया जडली. झोपाळ्यावर म्हटले पाढे, झोपाळ्यावर म्हटले पाढे, श्लोकाने घर दुमदुमायचे. झोपाळ्यावर म्हटले पाढे, श्लोकानी घर दुमदुमायचे. गाव बदलले, गाव बदलले, नाती विरली, घर कौलारू कुठे हरवले. पूर्वी सगळेजण आपण असंच झोपाळ्यावरती बसून पाढे वगैरे म्हणायचो, पण आता तसं नाही, कारण झोपाळाच राहिलेला नाहीये. गवाक्षातले किरण कोवळे, गवाक्षातले किरण कोवळे, पागोळ्यांचे मंजूळ गाणे. गवाक्षातले किरण कोवळे, पागोळ्यांचे मंजूळ गाणे. मोदक सांदण पातोळ्यांचा, गंध भोवती खास दरवळे. सडा दिसेना प्राजक्ताचा, सडा दिसेना प्राजक्ताचा, अंगण नाही सारवलेले. सडा दिसेना प्राजक्ताचा, अंगण नाही सारवलेले. गाव बदलले, नाती विरली, घर कौलारू कुठे हरवले. ह्याच्यावरती एक तोडगा आहे, मार्ग आहे की नव्या पिढीला देऊ वारसा, नव्या पिढीला देऊ वारसा, दिवा लावू या सणासुदीला. नव्या पिढीला देऊ वारसा, सणासुदीला दिवा लावूया. एकजुटीचा वसा घेऊनी, श्वास जपू या मातीमधला. जतन करूया पुन्हा संस्कृती, जतन करूया पुन्हा संस्कृती. शिमगा दसरा करू साजरे, जतन करूया पुन्हा संस्कृती. शिमगा दसरा करू साजरे. मायेचा शिडकावा करूनी, घर कौलारू करू हासरे. मायेचा शिडकावा करूनी, घर कौलारू करू हासरे. धन्यवाद. सुप्रियाजी ही गझल ऐकल्यानंतर मला आठवतंय की शिमगा आणि गणेशोत्सव म्हटला की अजूनही आपण बघतो की गाड्या किती फुल असतात. रिझर्वेशन 3-3 महिने आधी करूनही मिळत नाही. पण मला वाटतं ती जी कोकणाशी जुळलेली नाळ आहे ती अजून कोकणी माणसांनी तशी ठेवली आहे. कारण कितीही कामात व्यस्त असला, मला कल्पना आहे की आता IT सेक्टरमध्ये काम करणारी मुलं त्यांचा असणारा कामाचा व्याप त्याचा विचार करता. पण हेही माहिती आहे की 3 भावंड असतील तर निदान अशी वाटणी केली जाते, या वर्षी मोठा भाऊ जाईल, पुढच्या वर्षी धाकटा जाईल, त्याच्या पुढच्या वर्षी मधला भाऊ जाईल. पण निदान 3 वर्षातून का होईना त्या गावाशी त्यांनी आपली नाळ जोडून ठेवलेली आहे. आणि मला वाटतं तो संस्कृतीचं रुजवात संक्रमण पुढच्या पिढीपर्यंत होतंय. आणि या मागच्या वर्षी तर मी असं बघितलं की परदेशात असलेल्या सुना, अमेरिकेत असलेल्या सुना सुद्धा गणेशोत्सवासाठी त्या खास गौराईच्या निमित्ताने या आपल्या मायदेशी, आपल्या मायबोली परत येतात. किती छान गोष्ट आहे ना. म्हणजे एकीकडे आपल्याला विरोधाभास दिसत असला तरी आपण सकारात्मक विचार करूया की कोकणात अजूनही कोकणी माणसांनी ती नाळ जोडून ठेवलेली आहे. या पुढच्या कवयित्री आहेत हर्षदा बेडेकर अमृते, ज्यांचा स्वतःचा खाजगी व्यवसाय आहे. आत्तापर्यंत अनेक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांनी आपल्या कविता सादर केलेल्या आहेत. पर्यावरण, भारतीय संस्कृती आणि पर्यटन या विषयावर त्या लेखन करतात. मी यानंतर हर्षदाला विनंती करते की तिने आपली कविता सादर करावी. नमस्कार. मी गझल सादर करणार आहे आणि गझल सादर करण्यापूर्वी मी एक सांगू इच्छिते की गझलमधल्या 2 ओळी, प्रत्येक 2 ओळी हा म्हणजे एक वेगळी कविता असते. तर प्रत्येक 2 ओळी ह्या वेगवेगळ्या विषयावर मांडलेल्या असतात आणि त्या लोकांच्यापर्यंत पोचणाऱ्या, लोकांच्या काळजापर्यंत पोचणाऱ्या असतात. तर पहिले 2 शेर मी सुट्टे करणार आहे आणि मग नंतर एक गझल तुमच्यासमोर ठेवणार आहे. आत्ताच कार्तिकी एकादशी होऊन गेलेली आहे, त्याच्यामुळे श्री विष्णूंना समर्पित असा हा एक शेर आहे की जाणे झाले किंवा नाही. पंढरपूरची गोष्ट आहे. जाणे झाले किंवा नाही काही बिघडत नाही. जाणे झाले किंवा नाही काही बिघडत नाही. पंढरपूर फार लांबची गोष्ट आहे, प्रत्येकाला जाणं शक्य होत नाही. प्रत्येकाच्या भाळावरती अबीर दिसतो आहे.
जाणे झाले किंवा नाही काही हरकत नाही, श्रद्धेचा प्रत्येकाच्या भाळावरती अबीर दिसतो आहे. आणि दुसरा असा शेर सुट्टा घेतीये की तोही कृष्णाला समर्पित आहे. किती जणींनी प्रेम करावे कृष्णावरती, किती जणींनी प्रेम करावे कृष्णावरती, राधेला हा प्रश्न कधीही पडला नाही. किती जणींनी प्रेम करावे कृष्णावरती, राधेचं प्रेम इतकं खरं होतं की तिला कधी प्रश्न पडला नाही की किती जणी प्रेम करतायत कृष्णावरती. किती जणींनी प्रेम करावे कृष्णावरती, राधेला हा प्रश्न कधीही पडला नाही. आता गझल तुमच्या समोर ठेवतेय. ही गझल आहे दिंडी वृत्तातली. शेर असा आहे. दागिन्यांचा दागिन्यांचा नासोस पैठणीचा, दागिन्यांचा नासोस पैठणीचा, लोभ आहे आजन्म सोबतीचा. दागिन्यांचा नासोस पैठणीचा, लोभ आहे आजन्म सोबतीचा. दुसरा शेर इथल्या नोकरी करणाऱ्या सगळ्या स्त्रियांना समर्पित आहे. नोकरी की बाळास जन्म द्यावा, नोकरी की बाळास वेळ द्यावा, नोकरी की बाळास वेळ द्यावा. काय सांगू हा देह वाटणीचा, काय सांगू हा देह वाटणीचा. तिसरा शेर असा आहे की संशयाचा फुत्कार अंत करतो, संशयाचा फुत्कार अंत करतो, रोखबाई आवेश नागिणीचा, रोखबाई आवेश नागिणीचा. पुढचा शेर असा आहे की चालताना आधार शोधला मी, चालताना आधार शोधला मी, मग मिळाला पर्याय पालखीचा, मग मिळाला पर्याय पालखीचा. गोष्ट वाचा प्रत्येक माणसाची, गोष्ट वाचा प्रत्येक माणसाची, उद्वेग दिसतो स्पष्ट दिसतो उद्वेग ओळखीचा, स्पष्ट दिसतो उद्वेग ओळखीचा. पुढचा शेर आहे की युद्ध घडते संसार ओढताना, युद्ध घडते संसार ओढताना, म्यूट असतो आवाज बंदुकीचा, म्यूट असतो आवाज बंदुकीचा. आणि या गझलेचा शेवटचा शेर आहे. तेच होते तेच होते आहेत कंस कान्हा. वृत्ती आहेत समाजातल्या ह्या, त्या कायम तशाच राहणार आहेत. तेच होते आहेत कंस कान्हा, तोच आहे टेकू करंगळीचा, तोच आहे टेकू करंगळीचा. धन्यवाद. एक काळ होता की म्हणजे जर आपण प्रवास बघितला तर संत काव्यामध्ये विषय ठरलेले होते. विठ्ठल, रखुमाई हिचं वर्णन. त्यानंतर शाहिरी काव्य आलं, त्यात पोवाडा किंवा शृंगार रसाचं वर्णन करणारी लावणी. पंडिती काव्यामध्ये आपल्या राजाचं वर्णन संस्कृत प्रचूर भाषेत करणं. पण हल्लीच्या नवीन कविता ज्या आलेल्या आहेत त्यात जर आपण बघितलं तर नवीन कवितेला कुठल्याच विषयाचं बंधन नाही. आणि मला वाटतं कवितांमधून जास्तीत जास्त आपल्या भावना वास्तव मांडण्याचा प्रयत्न या कवितांमधून होत असतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे समाजभान पोचत असतं. ह्याचं फार आश्चर्य आणि समाधान वाटतं. यानंतर आपल्यात उपस्थित आहेत माननीय श्री मनमोहन रोगे सर. कवी, लेखक, मुक्त पत्रकार आहेत. त्यांनी आतापर्यंत मालवणी भाषेत 400 पेक्षा जास्त कविता लिहिलेल्या आहेत.
त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे, त्यावर त्यांनी 250हून अधिक कविता त्यात गायलेल्या आहेत, सादर केलेल्या आहेत. त्यांच्या बोल अंतरीचे हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे आणि आम्हाला ते दररोज यूट्यूबचं लिंक पाठवत असतात आणि छान छान मालवणी आणि त्यांच्यात दररोज दिनविशेषाच्या मालवणी कविता असतात. म्हणजे त्या दिवशी बालदिन असेल ती कविता, विज्ञान दिन असेल ती कविता, आषाढी एकादशी असेल, आज तुळशीचं लग्न त्याची कविता, अशा त्या त्या दिवसाच्या कविता मालवणी भाषेतून आम्हाला ऐकायला मिळत असतात. मी विनंती करते रोगे सरांना. तत्पूर्वी मी जरा एक थोडंसं क्षमस्व मध्ये थोडंसं तुमचं मागते आणि एक सांगू इच्छिते की मला कोकणातच जायचं आहे. माझ्या गाडीचं रिझर्वेशन झालेलं आहे, त्याच्यामुळे मला वेळेची लिमिट आहे. त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांची परवानगी घेऊन मी तुमची रजा मागते, तर मला परमिशन द्या. हर्षदा, तू एवढ्या तुझ्या शेड्यूलमधून आलीस आणि कविता सादर केलीस, त्यामुळे तुझे खूप खूप आभार. आणि पुढेही आम्हाला अशा कार्यक्रमात तू साथ देशील अशी खात्री वाटते. आणि तुझा कोकणातला प्रवास सुखकर हो, अशा तुला शुभेच्छा. स्पेशली थँक्स बारटक्के सर, तुम्ही एवढा छान कार्यक्रम अरेंज केलात आणि आम्हाला सगळ्यांना इथे यायची संधी दिलीत आणि असाच कार्यक्रम याच्याही पुढे सावरकर नगरमध्ये होत राहो, आम्हाला निमंत्रण मिळत राहो आणि काव्याची अशी सेवा आमच्या सगळ्यांच्याच हातातून अशी नेहमीच होत जावं अशी मी देवाच्या चरणी प्रार्थना करते आणि मी रजा घेते तुमची सगळ्यांची. धन्यवाद. नमस्कार, मी मनमोहन रोगे. आपण कोकणात जाताना नेहमीच बघतो प्रत्येक झाडापेडावर वळणावर लिहिलेलं असतं, यवा कोकण आपलंच असा, यवा कोकण आपलाच असा. यवा कोकण आपलाच असा म्हणता म्हणता जे बाहेरून इले ते कोकणात स्थायिक झाले. आज तुम्ही म्हणजे 40 वर्षापूर्वी एस टीची कॅन्टीन घेतली आणि आज मालवण, देवगड, वेंगुर्ला, सावंतवाडी, कुडाळ जे जी तालुके आहेत, जिल्ह्याची ठिकाणं आहेत, तालुक्याची ठिकाणं आहेत, ते अर्ध्या बाजारपेठा आज बाहेरच्या माणसांनी झालेल्या आहेत, मराठी माणसांशिवाय. त्यावरही कविता आहे. आता जे गावी बोरवेल खणतात किंवा इतर जी कामं करतात, सुतार, प्लंबर असू दे, जी जी कामं करतात, तिथे प्रत्येक कामात परप्रांतीय माणूस काम करतोय, आपली माणसं नाही, मासेमारीसुद्धा. तर त्यावर ही कविता आहे. कोकण फक्त आमचाच असा, असा कविता शीर्षक असा. कविता आहे का आता? मुंबई मराठी रवली नाही, कारण आम्ही नाही होतो दक्ष, अर्थात ठाणेही. मुंबई ठाणे मराठी रवली नाही, कारण आम्ही नाही होतो दक्ष. कोकण हातचा निष्ठच चालला, खया तुमचं लक्ष. कोकण हातचा निष्ठच चालला, खया तुमचं लक्ष. बोरवेल खणूक आंध्रावाले, बोरवेल खणूक आंध्रावाले, सुतार प्लंबर कामक भैया इले. बोरवेल खणूक आंध्रावाले, सुतार प्लंबर कामक भैया इले. गौंडी लमाणी, गौंडी लमाणी हॉटेल मालक मद्राशी. गौंडी लमाणी हॉटेल मालक मद्राशी. मारवाडी हय मिठाईवाले. व्यापाराच्या निमित्तानं इंग्रजीले हे गिरवतात त्याचोच कित्तो. इंग्रज व्यापार करू गेल्यानंतर देश बळकावला. व्यापाराच्या निमित्तानं इंग्रजीले हे गिरवतात त्यांचोच कित्तो. धंदो उदिक करता करता कोकण्यांचो यांच्यानी कापलो पत्तो. हॉटेल, बेकरी, हार्डवेअरवर बांधकाम. हॉटेल, बेकरी, हार्डवेअर, बांधकाम, नाहीतर असांते मासेमारी. हरेक धंद्यात उपरे घुसले, स्थानिकांची होता उपासमारी. हातात कोंबून पैशाचा गड्डा, हातात कोंबून पैशाचा गड्डा, 7-12 नाव लावतात चड्डा. हातात कोंबून पैशाचा गड्डा, 7-12 नाव लावतात चड्डा. शर्मा वर्मा मेहता स्वामी जमिनीचे मालक होतात छेडा. घरात जमिनी घेऊन त्यांनी ताब्यात घेतल्या बाजारपेठा. घरात जमिनी घेऊन त्यांनी ताब्यात घेतल्या बाजारपेठा. वस्ती त्यांची वाढता, मग ते सगळ्यातच मागतील वाटा.
संख्याबळावर पुढे होतील नगरसेवक आणि आमदार, ते संख्याबळावर पुढे होतील नगरसेवक आणि आमदार. नगराध्यक्षा खुर्चीत बसत एखादो मुत्तुस्वामी नाहीतर गुलजार, नगराध्यक्षा खुर्चीत बसत नंतर एखादो मुत्तुस्वामी नाहीतर गुलजार. बस झाला आता, बस झाला आता, येवा कोकण आपलाच असा. बस झाला आता, येवा कोकण आपलाच आता. सांगा आता, येवा फिरा, जेवा खावा आणि परत जावा. कोकण फक्त आमचाच असा, कोकण फक्त आमचाच असा. धन्यवाद. ही कविता आणि अशा मालवणी कविता तुम्हाला मनमोहक मराठी मालवणी कविता यो चॅनल आहे, त्या चॅनलवर ऐकायला मिळतील. धन्यवाद. येस येस, कोकण आपलाच असा. कुणाला फक्त या, पाहुणचार करा, खा मच्छीचं सार खा आणि परत जा. पाहुणे म्हणून आलात तसे पाहुणे म्हणून परत जा. असाच आपण आपल्या आलेल्या अतिथींना निरोप देऊया. आपल्यात लोकमतच्या ज्येष्ठ पत्रकार प्रज्ञा म्हात्रे उपस्थित आहेत, त्यांचंही या निमित्ताने स्वागत करते. यानंतरचे पुढचे आपले कवी आहेत श्री रामदास खरे सर. चित्रकार असलेले खरे सर साहित्याकडे वळले आणि आतापर्यंत त्यांची जवळपास 14 पुस्तकं प्रकाशित आहेत आणि 50 पुस्तकांच्या मुखपृष्ठां त्यांनी स्वतः तयार केलेली आहेत. म्हणजे मुखपृष्ठ करता करता ते लेखणीकडे कढीक वळले, त्यांनाच कळलं नाही. त्यांच्या अनेक पुस्तकांना पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या पेंटिंगची प्रदर्शनं आत्तापर्यंत झालेली आहेत. मी खरे सरांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. मागे आरती चालू आहे आणि ती 5 मिनिटात संपेल मला वाटतं. हो, 5 मिनिटं थांबूया आपण. हळद आहे, हळद आहे. 5 मिनिटं थांबूया. मला वाटतं आयोजकांनी आम्हाला माहिती द्यावी की आपण थांबूया की सुरू ठेवूया. ओके, ठीक आहे, आपण सुरू करूया. खरे सर, आपली कविता सादर करा. नमस्कार. कवितेचे शीर्षक आहे तुम्ही अगदी सहजपणे. तुम्ही अगदी सहजपणे घराविषयी काही विचाराल आणि मी भान हरपून घराच्या आठवणीमध्ये अखंड बुडून जाईल. इतकं भिनलंय ते घर, घराचा विषय आणि बरंच काही. गुगल मॅपमधून शोधत शोधत घनगर्द झाडांमध्ये लपलेलं कौलारू घर अगदी दिसतंय ना स्पष्टपणे. पण मला दिसतायत घराची ज्योती, विखुरलेले चिरे आणि वाळवीने फस्त केलेल्या दारांच्या चौकटी. मी त्या घराचा माग काढत काढत पोचत पोचत कुंपणापर्यंत. 3 सांजेची वेळ. तलत्या उन्हाचा लपंडाव चाललाय घराच्या भग्न अवशेषांवरती. आता मला स्पष्ट ऐकू येतात झोपाळ्याच्या कड्यांचा धीर गंभीर आवाज आणि पाठोपाठ उमटलेले पर्वताचे बडबडे बोल. कोण्या पुराण पुराशाच्या मुखातून घरंगलेला सुस्पष्ट उच्चारांचे रुचांचे पठण. रुचा म्हणजे स्तोत्र. माझी नजर शोधत शोधत हलकेच थबकते त्या तुळशीच्या वृंदांपाशी. उमटू लागते बांगड्यांची अस्पष्ट किणकिण. कण्ण तुळशीच्या मुळाशी खोलवर कुठेतरी. मग घराच्या पाठी अंधाऱ्या विहिरीतून डसमसणारी घागर. घराच्या पाठी अंधाऱ्या विहिरीतून डसमसणारी वाघर घागर वर वर येऊ पाहतेय आठवणींची ओझी घेऊन. तुम्ही अगदी सहजपणे घराबद्दल काहीतरी विचाराल म्हणून हे सांगितले इतकंच. धन्यवाद. घर किती महत्वाचं आहे. आपण आकाशात किती भराऱ्या मारल्या तरी आपण सगळ्यांना, कुटुंबातल्या सगळ्या लोकांना एकत्र बांधण्याचं काम ते घर करत असतं. आणि म्हणून हा चाकरमानी कितीही बाहेर गेला तरी त्याला संध्याकाळ झाली की ओढ लागते त्या घराची. आणि असंच घराचं वर्णन करणारी कविता खरे सरांनी सादर केली. यानंतर विनंती करते, आपल्यात आश्लेषा राजे या कवयित्री उपस्थित आहेत. त्या पेशाने खरं तर आर्किटेक्चर आहेत. त्यांचा आठवणीतील पाऊस हा कविता संग्रह प्रकाशित आहे.
विविधा नावाचा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित आहे. त्या कथाकथन करतात, सूत्रसंचालन करतात. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार, येतोय आवाज? हां. आज आपण इथे जमलोय तेव्हा आपल्याला एक जाणवत नाही आहे की कोकण महोत्सव खरं तर कोकणातच साजरा होतोय. म्हणजे मी जेव्हा लहान होते तेव्हा हे ठाणं सुद्धा कोकणासारखंच होतं. तोच घरोबा होता आणि तसेच सगळे पदार्थ, तसेच सगळे सण समारंभ साजरे होत होते. आणि ठाण्याचं मेन अट्रॅक्शन होतं ती म्हणजे नारळी पौर्णिमेची जत्रा, जी आताच्या कळव्याच्या पुलावरती, म्हणजे आताचा नाही, जुना कळव्याचा पूल होता तिथे भरायची. आणि तेव्हा कोळीवाड्यातून कोळणी इतक्या सुंदर सजून यायच्या. त्या कोळणी भगिनींच्या साठी ही कविता आहे. मी त्यांचं वर्णन करणारी ही कविता आहे. चला चला ग सयांनो आली पुनव श्रावणी, चला चला ग सयांनो आली पुनव श्रावणी, दर्या उधाण मातला करू नवस फेडणी. आषाढामध्ये जेव्हा खूप पाऊस असतो, वादळ असतं, तेव्हा त्यांचा व्यवसाय बंद असतो आणि श्रावणात समुद्र थोडा शांत झाल्यावर ते नारळ वाहून परत मासेमारीला सुरुवात करतात. तेव्हा चला चला ग सयांनो आली पुनव श्रावणी, दर्या उधाण माथला करू नवस फेडणी. देव समिंदर माझा, देव समिंदर माझा मोती पोटात दडले, लाटा होड्यांशी खेळता कोळी वाड्यात वाढले. येता आषाढ दाटून पाणी आभाळा चढले, आता शांतवन करू करू श्रीफळ वाहणी, आली पुनव श्रावणी. गोमू सजल्या साजिऱ्या, गोमू सजल्या साजिऱ्या, कोळी वाडा चमचमे, जर साड्या नेसल्या जरीच्या, डोळी वेणी घमघमे. सोन बिलवर हाती नाद काकणांचा घुमे, गळ्या डोरल शोभत पायी रुपयाची वेढणी, आली पुनव श्रावणी. अशा चटकदार चांदण्यांसारख्या चमकत त्या जेव्हा नाचत नाचत कोळीवाड्यातून येत, तेव्हा त्यांच्या हातात असत नैवेद्यांची ताटं. ताटी नैवेद्य सजला भात नारळाचा गोड, ताटी नैवेद्य सजला भात नारळाचा गोड, ठेव वादळ पोटात कर संकटाचा मोड. देवा घोवाच्या धाडसा देई नशिबाची जोड, असो म्हावरांची सदा तुझ्या पोटी रे साठणी, आली पुनव श्रावणी. घोव दर्याचा सारंग, घोव दर्याचा सारंग, पेले जीवावर लाट, आई एकवीरा माय दावी वादळात वाट. सुडा हातचा वाहते ठेव अभंग ललाट, देते नारळ सोन्याचा कर घोवाची राखणी, आली पुनव श्रावणी, आली पुनव श्रावणी. घोवा परी धाडसाचा, घोवा परी धाडसाचा, भाव पाठचा माहेरी, तोच सांदवा जीवाचा, भन त्याची मी साजिरी. राखी बांधली रेशमी, मिळो सुख घरीदारी, आण नवसाची तुला, हीच भक्तीची मागणी, हीच भक्तीची मागणी, आली पुनव श्रावणी. धन्यवाद. मगाशी जरा एक तुमच्याशी थोडंसं शेअर करायचं होतं. एक गाणं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कोकणची माणसं साधी बोळी, कोकणची माणसं साधी बोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी. उंची माडांची जवळून मापवा, उंची माडांची जवळून मापवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा, गोम माहेरला जाते मी नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. हे 1964 मधलं गाणं आहे का? 1964 म्हणजे आज 60 वर्ष या गाण्याला झालेली आहेत. तेव्हा गदी माडगुळकरांनी, म्हणजे गदी माडगुळकर राहणारे सांगलीला, आणि ह्या गाण्यासाठी, हे गाणे त्यांना करण्यासाठी 1 आठवडा ते मालवणमध्ये येऊन राहिले होते. आणि त्या मालवणमध्ये राहून त्यांनी सगळा पाहुणचार घेतला, ती शब्दशैली ती शिकून घेतली त्यांनी, आणि ही गाणं त्यांनी त्यावेळेला प्रसवलं. आणि संगीत दत्ता डावजेकर हिने त्याच्यावरती संगीत साथ दिला. आणि पंडित जितेंद्र अभिषेकी
यांचं हे पहिलं गाणं का चित्रपटातलं? हे पहिलं गाणं, म्हणून ते नेहमी अभिमानानं सांगतात की मी कोकणातलं पहिलं गाणं मी स्वरबद्ध केलं. धन्यवाद. खरं तर या रांगड्या मातीत, लाल मातीत आत्तापर्यंत आरती प्रभू, केशवसूत, गोनी दांडेकर आणि अलीकडे मधु मंगेश कर्णिक यासारखे अनेक कवी, लेखक त्यांनी उत्तम साहित्य निर्मिती केली. त्या साहित्यांना अनेक पुरस्कार मिळाले आणि त्या साहित्यामुळे त्या लेखकांना, त्या साहित्यिकांना पण पुरस्कार मिळाले. कारण मधु मंगेश कर्णिक यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे, आपणा सगळ्यांना ज्ञात आहे. बारटक्के सर, तुमचं खरंच कौतुक या निमित्ताने आम्ही सगळेजण करू इच्छितो. कारण की ठाण्यामध्ये जरा स्पष्ट बोलते की ठाण्यामध्ये काव्य संमेलन म्हटलं की काही ठराविक विभागाची मक्तेदारी आहे. म्हणजे सहयोग मंदिरचा मॉब, ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा मॉब, म्हणजे मी भेदभाव करत नाहीये पण स्पष्ट बोलते की हां, काव्य संमेलन ना म्हणजे कुठे असणार तर सहयोगमध्ये किंवा मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये. पण सावरकर नगर सारख्या भागामध्ये काव्य संमेलन होतंय आणि तिथे मघाशी मी म्हटलं होतं गर्दी नाहीये. तुम्ही जरा मागे वळून बघितलं ना बारटक्के सर, जरा लाईट द्या हो, श्रोत्यांमध्ये लाईट द्या ना जरा. आता हळूहळू इथे गर्दी व्हायला लागलेली आहे. मला वाटतं तुम्ही हे जे धाडसाचं पाऊल उचललेलं आहे बारटक्के सर, ही नांदी आहे बरं का. म्हणजे मला आता स्पष्टच बोलू दे की आम्ही पुढच्या वर्षीची तुमची सुपारी घेतलेली, म्हणजे तुमची सुपारी म्हणजे हां, कार्यक्रमाची सुपारी आम्हीच बुक करून घेतलेली आहे. म्हणजे हा कार्यक्रम पुढच्या वर्षीही आपल्याला करायचा आहे. कारण सुरुवातीला आम्ही सगळी मंडळी जरा धाकधूक होतो की काय असेल, म्हणजे इव्हन तर आमच्यात गप्पांमध्ये असं चाललं होतं की आपण असं करूया, तू एकीने कविता सादर कर, आपण 10 जण असे बसूया, म्हणजे असं वाटलं होतं. पण आता फार आनंद होतोय की हळूहळू इथे रसिकांची गर्दी व्हायला लागलेली आहे आणि तुमचा हा प्रयत्न अगदी 100% यशस्वी झालेला आहे. यानंतर पुढच्या कवयित्री आहेत मनीषा चव्हाण, ज्या खरं तर शाळेमध्ये ग्रंथपाल म्हणून काम करतात. विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम करता करता, इतरांना पुस्तकं वाचायला देता देता, स्वतः वाचन करता करता त्यांनी हातात लेखणी घेतली. अनेक दिवाळी अंकातून, अनेक वृत्तपत्रातून त्यांनी लेख लिहिलेले आहेत, कविता लिहिलेल्या आहेत. मनीषा, विनंती करते आपली कविता सादर करावी. धन्यवाद. इथे समोर लहान मुलं सुद्धा मला दिसतात आहेत, त्यामुळे सुप्रिया मगाशी म्हणाली होती की आपणच आपली संस्कृती जपली पाहिजे. तर इथे समोर प्रेक्षक जे आहेत तर त्यांचं कौतुक की त्यांनी आपल्या लहान मुलांना देखील इथे आणलेलं आहे, त्यांना हा अनुभव दिलेला आहे. पूर्वी आम्ही लहान असताना समोर रस्त्यांवरती मोठमोठे पडदे लागायचे आणि चित्रपट पाहायला जायचो. तसंच या लहान मुलांना पुढे नक्की हा ठेवा असणार आहे की आपण या कोकण महोत्सवमध्ये जात असू आणि इतकी मजा लुटत असू. तर माझ्या कवितेचं नाव आहे चाहूल. स्वप्नामध्ये लागे चाहूल, तुझा चेहरा पानो पानी. स्वप्नामध्ये लागे चाहूल, तुझा चेहरा पानो पानी. तुला वाचता पुन्हा पुन्हा मी, मनी मनीषा ओठी गाणी. ही कविता गेय कविता लिहिले. रात्र धरावी इथे उरिका, रात्र धरावी इथे उरिका. पहाट यावी उघड्या नयनी, रूप साजरे जरा लाजरे. मिटल्या नयनी भरून घ्यावे, तुला शोधण्या व्हावे जागे. की स्वप्नातच ऋतून जावे, तुला वाचता पुन्हा पुन्हा मी, मनी मनीषा ओठी गाणी. स्वप्नांचा आसमंत धुसर, स्वप्नांचा आसमंत धुसर. कधी इथे तू कधी कुठे तर. लाजाळूसे थेंब दवावर, स्पर्शाची पण ओढ अनावर. हात लावता मिटून जाती, मुक्त प्रीतती पानो पानी. तुला वाचता पुन्हा पुन्हा मी, मनी मनीषा ओठी गाणी. कधी हसावे कधी फसावे, कधी हसावे कधी फसावे. रुसवा हा समजून घ्यावे, दिसून द्यावा दर्द तुला मी. दिसून द्यावा दर्द तुला मी. चुकार आसू हळूच पुसावे.
वेड्या मनात झाकून गहिवर स्वप्ने व्हावी पुन्हा शहाणी. वेड्या मनात झाकून गहिवर स्वप्ने व्हावी पुन्हा शहाणी. तुला वाचता पुन्हा पुन्हा मी मनी मनीषा ओठी गाणी. मनी मनीषा ओठी गाणी. धन्यवाद. कवितेमध्ये आपलं नाव गुंफणं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तुका म्हणे, नामा म्हणे अशा कविता संत साहित्यात होत्या आणि तशीच आपल्या कवितेमध्ये आपल्या नावाचा उल्लेख केलेली कविता मनीषाने सादर केली. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने नितीन शहाणे आपल्या सपत्नीक आलेले, त्यांचंही स्वागत करते. आणि आमचे साहित्यिक कविमित्र श्री प्रशांत दिंगणकर सपत्नीक आलेले आहेत. खरं तर दोघं पण प्रशासकीय अधिकारी असूनही आपल्या व्यग्र या सगळ्या दिनक्रमातून ते या प्रसंगी आले, त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार मानते. यानंतरची कविता सादर करण्याची विनंती करते डॉक्टर सतीश कानविंदे. ते व्यवसायाने वैद्यकीय व्यावसायिक आहेत. त्यांनी अनेक मालवणी भाषेत अनेक कविता लिहिलेल्या आहेत. बोबड कांदा आणि शक्कल हे 2 बालकविता संग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. कानविंदे सर, आपल्याला विनंती करते की आपण आपली कविता सादर करावी. कोकण महोत्सव म्हटलो काय मालवणी खाज्याचे स्टॉल बाहेर लागलेले दिसतातच तुमका. 3-4 तरी स्टॉल लागले. आता माझं पण एक स्टॉल बाहेर लागलेलो असा. आता माझ्या खाज्याचं वैशिष्ट्य काय तर आम्ही तुमका या गाण्यातून सांगतो. भूक तुमका जर लागली काय खाऊची इच्छा झाली. भूक तुमका जर लागली काय खाऊची इच्छा झाली. येवा येवा लवकर घेवा माझा या ताजा मालवणी खाजा. येवा येवा लवकर घेवा माझा या ताजा मालवणी खाजा. शाळेमधली पोरा जी सारखीच नापास होतात. रोज जर माझा खाजा खाल्ला हुशार होऊन ती जातात. शाळेमधली पोरा जी सारखीच नापास होतात. रोज जर माझा खाजा खाल्ला हुशार होऊन ती जातात. या 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 लवकर या पुढे काय होता ऐकून घ्या. पास झाल्यावर ती नवस फेडतात. देवाक देऊन या माझा मालवणी खाजा मालवणी खाजा. कुंबळेन एकदा खाल्ल्यान या खाज्याची एक कांडी. पहिलाच बॉलर उडैली तेना जयसूर्याची दांडी. कुंबळेन एकदा खाल्ल्यान या खाज्याची एक कांडी. पहिलाच बॉलर उडैली तेना जयसूर्याची दांडी. या 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 लवकर या पिशवीत तुमच्या भरून घ्या. या 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 लवकर या पिशवीत तुमच्या भरून घ्या. CM आणि PM सुद्धा रोजच खातात माझा मालवणी खाजा मालवणी खाजा. अमेरिकेचो क्लिंटन जेव्हा भारत भेटीक इल्लो. खाज्याची पुडी तेका देवचे साठी झील माझो दिल्लीक गेल्लो. अमेरिकेचो क्लिंटन जेव्हा भारत भेटीक इल्लो. खाज्याची पुडी तेका देवचे साठी झील माझो दिल्लीक गेल्लो. या 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 लवकर या देवाची गंमत ऐकून घ्या. या 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 लवकर या देवाची गंमत ऐकून घ्या. थैच्या थैतन पुडी ती फोडून एकट्यान खाल्ला माझा मालवणी खाजा मालवणी खाजा. कारगिल मधले सैनिक ह्या खाजा खाऊनच लढले. घुसखोरांचेर वाघा सारे तुटून सगळे पडले. कारगिल मधले सैनिक या खाजा खाऊनच लढले. घुसखोरांचेर वाघा सारे तुटून सगळे पडले. या 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 लवकर या गुण खाज्यातले जाणून घ्या. या 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 लवकर या गुण खाज्यातले जाणून घ्या. अंगातली सगळी थंडी पिटाळून गरम करता माझा मालवणी खाजा मालवणी खाजा. पटला माया सगळा जा सांगलंय आता तुमका. किती किलोची पुडी बांधता सांगा लवकर माका.
पटला माह्या सगळा जा सांगलंय आता तुमका किती किलोची पुडी बांधुता सांगा लवकर माका या 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 लवकर या पैसे नाही तर उधार घ्या या 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 लवकर या पैसे नाही तर उधार घ्या उद्या यशात तर सांगाण ठेवतय मेळाचं नाही बघा माझा मालवणी खाजा मालवणी खाजा भूक तुमका जर लागली काय खाऊची इच्छा झाली येवा येवा लवकर घेवा माझा या ताजा मालवणी खाजा मालवणी खाजा मालवणी खाजा. आम्हाला यायचं आहे ना तुमच्या दुकानावर खाजा खायला. इतकं छान वर्णन त्यांनी आपल्या खाज्याचं केलेलं आहे की कविता ऐकल्यानंतर भेट दिल्याशिवाय राहणार नाही. आज आपल्या या कार्यक्रमात ठाणे वैभवचे पत्रकार रवी निमसे उपस्थित आहेत. त्यांचंही या प्रसंगी स्वागत करते. LICचे अधिकारी माननीय उमेश कुलकर्णी उपस्थित आहे. त्यांचंही स्वागत. आमचे मित्र नृत्य दिग्दर्शक पंकज पाडाळे आणि नृत्य दिग्दर्शिका शीतल उपस्थित आहे. त्यांचंही खूप खूप स्वागत आणि धन्यवाद. यानंतर आपली कविता शेवटची कविता आहे. सादर करणार आहे कवी राजेंद्र ठाकूर. त्यांची आत्तापर्यंत 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. श्री देव रवळनाथ डांगमोडे हे पुस्तक त्यांचं प्रकाशित आहे. त्यावरची एक ऑडिओ CD प्रकाशित आहे आणि ते आपल्या सगळ्यांना आता कोकणात घेऊन जात आहेत. ऐकूया ठाकूरांकडून त्यांची कविता. नमस्कार रसिको. सिंधुदुर्ग म्हटला की कला, क्रीडा, संगीत, शिक्षण ज्यांचा थोर वारसा असलेला, भावभक्तीने भारलेली देवस्थाने असलेला प्रदेश नजरेसमोर येतो. आपल्या देवतांचे दर्शन झाल्यानंतर मिळणारा आनंद आणि आपण इथे मुंबईत असलो तरी आपली गावाकडची ओढ ह्या सगळ्याचं एक सार म्हणून गावातल्या देवस्थानांची जी नावं आहेत ती घेऊन मी एक गाणं रचलं आहे. ते असं आहे की मसुराच्या ज्या 12 वाड्या आहेत त्याच्यामधलं एक गाणं आहे. राजा भरतेश्वर, माता सातेरी, देव रवळनाथ, देवी भराडी, देवी भवानी, देवी माऊली, देव रामेश्वर, देव कुणकेश्वर. चला देवांचे दर्शन घेऊया, यात्रेसाठी कोकणात जाऊया, यात्रेसाठी कोकणात जाऊया. परशुरामाची पावन भूमी, तांबड्या मातीत ती सजलेली, नद्या वाहती, साजर गरजती, निसर्गाने नटलेली, डोंगर दरी खोऱ्या पार करूनी. हे गाणं आहे ते तुम्हाला यात्रेसाठी कोकणात जाऊया हे ऑडिओ CD मध्ये मिळेल. डोंगर दरी खोऱ्या पार करूनी, स्वयंभू देवस्थाने पाहूया, चला देवांचे दर्शन घेऊया. देवाच्या भेटीची ओढ, जीव धावे घेऊन शिवाची जोड, मनी भरला भक्तिभाव, त्याला नाही कशाची तोड. भावभक्तीने हात जोडूनी देवाचे गुणगान गाऊया, चला देवांचे दर्शन घेऊया, यात्रेसाठी कोकणात जाऊया. देवाचं दर्शन होता चरणावरती माथा टेकू, देव असता आपल्या पाठीशी, त्याका मनातला गारणा सांगू. चिंता क्लेश हानी न होता सारा जन्माचा कल्याण कर, होय महाराजा. दया धरणी बरा कर, होय महाराजा. हात जोडून तुका विनवणी करतय, होय महाराजा. कृपा दृष्टी तुझी सदैव राहो, पुन्हा भेटीचं मागणं मागूया, यात्रेसाठी कोकणात जाऊया, यात्रेसाठी कोकणात जाऊया. राजा भरतेश्वर, माता सातेरी, देव रवळनाथ, देवी भराडी, देवी भवानी, देवी माऊली, देव रामेश्वर, देव कुणकेश्वर. चला देवांचे दर्शन घेऊया, यात्रेसाठी कोकणात जाऊया, यात्रेसाठी कोकणात जाऊया. धन्यवाद. धन्यवाद.
कोकणातली यात्रा म्हटली की दशावतारी सोंग आली. आता थोड्या वेळाने इथे आपल्याला यात्रेतल्या दशावतारी सोंग बघायला यायचंच आहे. रसिक प्रेक्षकांनी इथेच थांबायचंय. आज या कार्यक्रमासाठी बारटक्के सरांनी आम्हा सगळ्या कवींना आमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानते. त्यांच्या फाउंडेशनचे सगळे पदाधिकारी की मघापासून आमचं उत्तम ते आदरातिथ्य करतात, त्या सगळ्यांचेही आभार मानते. आणि कार्यक्रम संपेपर्यंत सगळे रसिक श्रोते, कारण कुठलाही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जेवढे आयोजक महत्त्वाचे आहेत, जेवढे सादरकर्ते महत्त्वाचे आहेत, त्यापेक्षाही जास्त रसिक श्रोते महत्त्वाचे. आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी शेवटपर्यंत थांबलात, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार मानते. आणि कार्यक्रमाचा समारोप आम्ही सगळेजण एक गाऱ्हाणं सादर करून करणार आहोत. हॅलो बारटेके साहेब, आपण मंचावरती या 2 मिनिटं. बारटेके वहिनी मंचावरती या, आपल्याला त्यांना सन्मानित करून आजचा हा कार्यक्रम. बा देवा महाराजा तू आज रवळनाथ महाराज. होय महाराजा. बा देवा महाराजा तू आज रवळनाथ महाराज. होय महाराजा. तुका आज आम्ही गाराणा घालतोय. होय महाराजा. 12% फाउंडेशन यांनी कोकण महोत्सव आयोजित केलेलो असा. होय महाराजा. त्या निमित्तान आम्ही या कला प्रतिष्ठान संस्थेन कोकण उत्सव काव्योत्सव ह्यो कार्यक्रम सादर केलेले असा. होय महाराजा. ह्यो कार्यक्रम पावन करून घे. ह्यो कोकण महोत्सव आणि या कोकण महोत्सवाक चांगलं होऊसाठी ज्यांनी आर्थिक हातभार लावलेलो असा, शारीरिक मेहनत केल्याने असा, मनान शुभेच्छा दिल्याने असत, त्यांना सुखी ठेव. होय महाराजा. या कार्यक्रमात जे आवर्जून उपस्थित आहेत आणि फोटोग्राफर श्री संतोष धुरी आणि श्री निखिल कदम त्यांच्या इंटरनेटच्या माध्यमातून जगभरातले लोक हे जो कार्यक्रम आवडीन बघतात, त्यांचा बरा कर महाराजा. होय महाराजा. हॅलो हय जमलेले बाळगोपाळ ही तुझ्याच वेलीची फळं असत, त्यांचं विद्याभ्यास व्यवस्थित होऊन दे. होय महाराजा. जे कॉलेजात शिकतात त्यांच्या अभ्यासात लक्ष लागान, त्यांना परीक्षेत चांगले गुण मिळान, त्यांची प्रगती होऊन दे रे महाराजा. होय महाराजा. ज्यांनी आपला लगीन वजल्याने हा त्यांना मनासारखो जोडीदार मिळान, त्यांचं सुखाचा संसार होऊन दे रे महाराजा. ज्यांका आर्थिक अडचणी आहेत आणि नको तो मनस्ताप असा, त्यांच्या आर्थिक अडचणी दूर होऊन त्यांच्या मनात शांती मिळान दे रे महाराजा. होय महाराजा. देवा रवळनाथा 12-5चा गणित एक करून अंधार मेळ्यातून माणूस मेळाक समज देऊची महाराजा. होय महाराजा. देवा रवळनाथा तुझा भरतेश्वर, सातेरी, भराडी, कुळका, पावणाई, कळवेश्वर, कोपनेश्वर, सिद्धब्राह्मण, खुनी, माडलीचो नारायण, कुर्माजाळो, घरचो आकार, निर्वशी सगळ्यांचा गणित एक करून सगळ्यांवर कृपादृष्टी ठेवची महाराजा. होय महाराजा. बाहेरचे चतुर्सीमेत जाऊन जरी काय कोणी नीटपीठ काय खोटा नाटक केलेला असतात, तर याचो कसलो त्रास नव्हता आमच्या रक्षणात सामील होऊचा महाराजा. सगळ्यांका सुख आणि समाधान प्राप्ती करून देऊची महाराजा. व्यासपीठावरील उपस्थित साहित्यिक कलाकारांनी मालवणी भाषेची, मराठी भाषेची सेवा केली आहे ती मान्य करून घे आणि अशीच सेवा करूची त्यांना पुन्हा पुन्हा संधी मिळवून दे. होय महाराजा. आमच्या बोलण्या जाणण्यात काय चूक झाली असतात तर चूक माफ कर भगवंता. होय महाराज. होय महाराज. देवा रवणाता सत्याच्या रक्षणात धावाने दया करणे बरा कर रे महाराजा. होय महाराजा. होय रे महाराजा. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो हॅलो मी सन्मान्य बारटेके वहिनी, आपण त्यांना सर्वांना सन्मानित करायचं आहे. बारटेके साहेब, आपण त्यांना सर्वांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. सर्वांचे आभार आपण स्मृतिचिन्ह देऊन करतोय. पेत्रे सर, आपण बोलू शकता. Centuries, Santoor has been played in the valley of
सर्व कवींचे मनापासून आम्ही आभार मानतो आणि आजचा हा काव्योत्सव कार्यक्रम इथे संपन्न झाला मी असं जाहीर करतो, समाप्त झाला असं जाहीर करतो. धन्यवाद. हॅलो, जरा एकदा जोरदार टाळ्या कवयित्रींसाठी झाल्या पाहिजेत. या सावरकर नगर भूमीमध्ये पहिल्यांदा काव्योत्सव इथे आपण भरवला आणि अतिशय मनमुराद त्यांनी सर्वांनी कवितेची दाद दिली. आम्ही सर्वांनी ऐकलं. अतिशय सर्व कवयित्रींचं आम्ही आयोजक सन्माननीय बारटेके साहेब यांच्या वतीने पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. Hello check, hello check, hey, hello check, hey, hello. दशावतारी नाटक अजिंक्य तारा हे या ठिकाणी महान नाटक जे पुऱ्या महाराष्ट्रात गाजलं आहे ते थोड्याच वेळात या ठिकाणी होणार आहे.